हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत काही प्रोडक्टचे रिव्ह्यू शेअर करणार आहे. हा व्हिडिओ स्पॉन्सर नसून मी हे प्रोडक्ट स्वतः परचेस केलेले आहेत आणि मला त्याचा खूप चांगला इफेक्ट जाणवलेला आहे. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवणार आहे. या दोन प्रोडक्टचा रिझल्ट मला एवढा चांगला आलाय की ह्या ब्रँडचे ऑलमोस्ट मी सगळे प्रोडक्ट विकत घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी आज प्रत्येक प्रोडक्ट बद्दल माहिती देणार आहे आणि मी घेतलेले आहेत एवढे प्रोडक्ट. आणि हा ब्रँड आहे पिलग्रीम. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे सगळे प्रोडक्ट की ह्याच्यामध्ये मी काय काय मागवलेलं आहे आणि काय काय घेतलेलं आहे. या सगळ्या प्रोडक्ट बरोबर मला मिळालेलं आहे हे फ्री गिफ्ट. ह्याच्यामध्ये काही सॅम्पल्स आहेत तर ते मी यूज करून पण बघणार आहे. ह्याच्यामध्ये मला मिळालंय नाईट जेल क्रीम, त्याच्यानंतर फेस क्रीम SPF 30, त्याच्यानंतर ग्लो मॉइश्चरायझर जे की मी ऑलरेडी मागवलेलं आहे पण मला ह्याच्यासोबत एक ट्रायल पण त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स डॅमेज रिपेअर हेअर मास्क हा आहे तो मी ऑलरेडी मागवलेला आहे मोठ्या पॅकमध्ये, पण मला छोटा पण ट्यूब ह्याच्यामध्ये एक मिळालेली आहे. त्याच्यानंतर मला हे एक पाऊच मिळालेलं आहे ज्याच्यावर रश्मिका मंदनाची सिग्नेचर पण आहे. त्याच्यानंतर मला एक हा रेड पाऊच छोटासा मिळालेला आहे ज्याच्यामध्ये आपण तुमचे जे ट्रॅव्हलिंग किट वगैरे आपलं असतं ट्रॅव्हलिंगसाठी जे आपण यूज करतो, छोटा मोठा लिपस्टिक म्हणा, कॉम्पॅक्ट म्हणा, ते आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर मला हा एक पाऊच मिळालेला आहे पिलग्रीमचा. प्रोडक्ट्समध्ये मी मागवले होते गोल्ड कोरियन फेशियल किट. त्याच्यामध्ये हा जो फेशियल किट आहे ह्याच्यामध्ये मी 3 फेशियल किट मागवले होते ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी क्लायंटला एक यूज केलेला आहे आणि त्यांना खरंच याचा रिझल्ट खूप चांगला वाटला. तर तुम्ही पण हा फेशियल घरच्या घरी जर तुम्हाला यूज करायचं तर तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे क्लिन्झर, स्क्रब, त्याच्यानंतर क्रीम आणि सिरम आणि लास्ट ह्याचा आहे मास्क. तर तुम्ही हे 5 स्टेपमध्ये तुमचा एक चांगला फेशियल घरच्या घरी करू शकता आणि ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. फेअर स्किन टोनला तर आणखी चांगला ह्या गोल्डचा रिझल्ट येतो. त्याच्यामुळे तुम्ही हा नक्की यूज करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्याचा रिझल्ट कसा वाटला. स्टार्टिंगला मी मागवलं होतं हेअरफॉल कंट्रोल शॅम्पू आणि स्मूथनिंग हेअर मास्क, पण ह्या वेळेला मी आता मागवलेलं आहे स्मूथनिंग शॅम्पू आणि ॲडव्हान्स डॅमेज रिपेअर कंडिशनर. ज्या प्रकारे मला पहिल्या प्रोडक्टचा रिझल्ट आलाय त्याप्रमाणे मला माहिती आहे की हा प्रोडक्टचा पण रिझल्ट मला चांगलाच येणार आहे आणि ऑफकोर्स मी ह्याचा परत एकदा रिव्ह्यू तुम्हाला शेअर करीनच की हे 2 प्रोडक्ट मला कसे वाटलेले आहेत. व्हिडिओच्या स्टार्टिंगला जसं मी तुम्हाला दाखवलं स्मूथनिंग हेअर मास्क, हा माझा मास्क आता ऑलमोस्ट संपतच आलेला आहे. 1-2 वेळाच यूज होऊ शकतो, त्याच्यामुळे मी हा एक नवीन मास्क ऑर्डर केलेला आहे. ह्याचा इफेक्ट तर म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहे सांगायला. माझे केस खूप सिल्की झाले, माझे स्प्लिट एंड्स पण गेले आणि मला जो ड्रायनेसचा प्रॉब्लेम होता तो पण ह्याच्यामधून गेलेला आहे. तर तुम्ही हा स्मूथनिंग हेअर मास्क नक्की घ्या. स्किन केअर मध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि माझ्या सगळ्यात आवडीचा पार्ट जर कुठला असेल तर तो म्हणजे मॉइश्चरायझर. मी मॉइश्चरायझरची एवढी फॅन आहे ना की कोणताही नवीन मॉइश्चरायझर आला ना तर तो मी घेतेच घेते. तसे हे मी 2 मॉइश्चरायझर मागवले आहेत. एक आहे ॲडव्हान्स ग्लो मॉइश्चरायझर आणि एक आहे हायड्रा ग्लो मॉइश्चरायझर. पण हे दोन्ही मी आता यूज करून बघितले आहेत. तुम्हाला जर रिकमेंड करायचं झालं ना तर मी हायड्रा ग्लो मॉइश्चरायझर करेन. ह्याचा रिझल्ट मला खूप आवडला आणि तुमची स्किन खरंच ग्लो करते ह्या मॉइश्चरायझर नंतर. तर तुम्ही हा नक्की यूज करून बघा हायड्रा ग्लो मॉइश्चरायझर आणि खरंच याचा इफेक्ट पण चांगला आहे आणि एक लॉंग लास्टिंग इफेक्ट जर तुम्हाला हवा असेल ना ग्लास स्किनचा तर हायड्रा ग्लो मॉइश्चरायझरचा राहतो. जर रेटिनॉल यूज करण्यासाठी तुम्ही आता स्टार्ट करणार असाल तर हे रेटिनॉल नाईट क्रीम तुमच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. मी हे 2 दिवस यूज केलंय आणि मला खरंच हे खूप आवडलेलं आहे. तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या स्किनवर जर फाईन लाईन्स असतील, रिंकल्स असतील तर ह्याच्यामध्ये हायलुरॉनिक ऍसिड आहे. तुमची जर ड्राय स्किन असेल तरी पण त्याच्यासाठी हे चांगलं आहे. तुम्ही रात्री लावून झोपू शकता. फक्त सकाळी ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही उठाल, जेव्हा तुम्ही फेस वॉश कराल त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावणं मस्ट आहे. नेक्स्ट आहे पिलिंग सोल्युशन आणि व्हिटॅमिन सी सिरम. पिलिंग सोल्युशन बद्दल बोलायचं झालं तर पिलिंग सोल्युशन हे 25% AHA आणि 2% BHA, 5% PHA आहे. तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल, सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही अजिबात यूज करू नका, कारण ह्याच्यामुळे जर तुमच्या स्किनवर ब्रेकआउट्स वगैरे झाले तर खूप प्रॉब्लेम्स होईल आणि ते लवकर बरे पण होणार नाहीत. त्याच्यामुळे जर तुमची स्किन नॉर्मल असेल तरच तुम्ही हे पिलिंग सोल्युशन यूज करा. ते पण 10 मिनिटच्या वरती तुम्ही पिलिंग सोल्युशन यूज करू नका. त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे की तुम्ही कसं यूज करायला पाहिजे, काय यूज करायला पाहिजे. बिगिनर्स असाल तर थोडं सांभाळून हे यूज करा, पण ह्याचा पण इफेक्ट चांगला आहे. लगेच इन्स्टंट जर तुम्हाला ग्लो हवा असेल फेसवरती तर ह्याचा इफेक्ट खरंच खूप चांगला आहे. नेक्स्ट आहे 10% व्हिटॅमिन सी सिरम. हे जे आहे त्याच्यामध्ये 5% नियासिनेमाइड, ग्लुटाथिऑन आणि ऑस्ट्रेलियन एक काहीतरी इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये आहे. पण हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते मेड इन कोरिया आहेत.
तर त्याच्यामुळे मला ह्याचा इफेक्ट अजून काही कळलेला नाहीये व्हिटॅमिन सी सिरम. ह्याच्या आधी मी लॅक्मेचा व्हिटॅमिन सी सिरम यूज करत होते, त्याचा पण इफेक्ट मला खूप चांगला होता. ह्याचा इफेक्ट मी आता यूज करणार आहे आणि मग मी नक्की सांगेन की ह्याचा इफेक्ट मला कसा वाटला. लास्ट आणि पिलग्रीमचा सगळ्यात मॅजिकल प्रोडक्ट म्हणजे ऍडव्हान्स हेअर ग्रोथ सिरम. ह्याचा इफेक्ट खूप जणांना चांगला आलेला आहे. युट्यूबला ह्याचे खूप सारे व्हिडिओज आहेत आणि सगळ्यांनी ह्याचे पॉझिटिव्हच रिव्ह्यू दिलेले आहेत. मी आतापर्यंत हा यूज करायला घेतलेला नाहीये, पण फक्त मी हा बघणार आहे यूज करून आणि मला ह्याचं माहिती आहे, मी 100% ह्याच्यावरती ट्रस्ट ठेवूनच हा यूज करणार आहे आणि मला माहिती आहे मला नक्की ह्याचा रिझल्ट येईल. जसं की आपल्या हेअरलाईन मध्ये केस थोडे थोडे कमी व्हायला लागलेले असतात, त्याच्यासाठी हा सिरम आहे. आता मी ह्याच्यातले काही प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला माझ्या फेसवरती अप्लाय करून दाखवणार आहे. तर आधी मी क्लिन्झिंग करते, जेणेकरून जे पण काही डस्ट किंवा काही असेल ऑइल वगैरे फेसवरती ते निघून जाईल. आधी मी वेट टिश्यूने क्लीन करून घेतला, आता मी ड्राय टिश्यूने पूर्ण क्लीन करून घेते. आता माझ्या फेसवर काहीच अप्लाय नाहीये, पूर्ण फेस पण ड्राय झालेला आहे. आता मी यूज करणार आहे हे 10% व्हिटॅमिन सी सिरम. ह्याला असं ड्रॉपर दिलेला आहे, त्याचा यूज करून आपण फेसला हे अप्लाय करू शकतो. सिरमची क्वांटिटी कधी पण कमीच ठेवायची. 3 ते 4 ड्रॉप्स हे पुरेसे असतात आपल्या पूर्ण फेससाठी. ह्याला छान असं पॅच ड्राय करून घ्यायचंय. आता मी एका साईडला अप्लाय करणार आहे ऍडव्हान्स ग्लो मॉइश्चरायझर आणि दुसऱ्या साईडला अप्लाय करणार आहे हायड्रा ग्लो मॉइश्चरायझर. हे आहे ऍडव्हान्स ग्लो मॉइश्चरायझर. आणि हे आहे हायड्रा ग्लो कोरियन ग्लास स्किन मॉइश्चरायझर. ते मी दुसऱ्या साईडला अप्लाय करणार आहे. एकदम हलक्या हाताने मसाज करत सर्क्युलर मोशन मध्ये ह्याला स्किन मध्ये ऍब्झॉर्ब करायचं आहे. तुम्ही आता बघू शकता, ह्या साईडला मी ऍडव्हान्स ग्लो वापरलेला आहे आणि ह्या साईडला मी हायड्रा ग्लो वापरलेला आहे. मला काही असं खास फरक दोघांमध्ये जाणवला नाहीये. दोन्ही साईडला पण माझी स्किन खूप चांगली ग्लो करते आणि हायड्रेशन पण खूप आहे स्किनवरती. परत स्किन प्लम पण वाटते मला बऱ्यापैकी. पण ह्या दोघांच्या प्राइस डिफरन्स मध्ये खूप जास्त फरक आहे. जसं की हे 50 ग्रॅम आहे ते 550 ला आहे आणि 100 ग्रॅम आहे ते 395 ला आहे. तर मी रिकमेंड करेन की तुम्ही 395चं घ्या, कारण दोघांमध्ये जास्त मला काही डिफरन्स नाही वाटलेला. दोन्हींचा जो ग्लो आहे तो सेमच आहे आणि दोन्हींचं जे काम आहे ते पण मला सेमच वाटते स्किनवरती. तुम्ही कोणतेही प्रोडक्ट स्किनसाठी वापरला त्याच्यावरती तुम्हाला लास्ट स्टेप ही कधी पण SPF 30 किंवा SPF 50 ची करायचीच आहे. तर स्टेप्स प्रमाणे ह्याच्यासोबतच मला हे फ्री SPF 30 मिळालेलं आहे, तर ते मी यूज करणार आहे. आता ही माझी लास्ट स्टेप आहे. स्किन केअरचे सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवलेले आहेत. हे ऍडव्हान्स हेअर ग्रोथ सिरम आहे. ह्याला पण असा एक ड्रॉपर दिलेला आहे. त्या ड्रॉपरच्या हेल्पनी तुम्ही तुमचे जे स्कॅल्प लाईन जे असते, जिकडे आपले केस थोडे कमी झालेले असतात तिकडे लावून फक्त त्याला मर्ज करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. हे रात्रभर ठेवण्यासाठी आहे, त्याच्यामुळे ह्याचा इफेक्ट पण खूप चांगला आहे आणि तुम्ही नक्की हे पण यूज करून बघा. पण मी तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्टचा जेन्युइन रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलाय. बाकीचे जे प्रोडक्ट आहेत त्यांचा मी तुम्हाला रिव्ह्यू नक्की देईन यूज केल्याच्या नंतर. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओजसाठी सिमरन ग्लो अँड ग्रेस ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.